नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, त्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची, त्याचबरोबर कोणकोणती डॉक्युमेंट्ससुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे. त्याचबरोबर हा अर्ज तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपद्वारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म कसा भरायचा जातो याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, आपण आज थोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी प्ले स्टोरवर आल्यानंतर या ठिकाणी नारी दूत हे ॲप या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. यामध्ये ॲप आहे, डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर देणार आहात तो या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईलवर टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शन क्लिक करायचा आहे. लॉग इन ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 डिजिटचा या ठिकाणी त्या जो मोबाईल नंबर होता त्याच्यावरती या ठिकाणी OTP, तो OTP टाकून व्हेरीफाय OTPची क्लिक करायचं. व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नारी शक्तीची जी प्रोफाईल अपूर्ण आहे ते या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. यामध्ये सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव जे आहे ते या ठिकाणी पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमचा एक मेल ID सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर कोणता जिल्हा आहे तो तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तालुका कोणता आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर नारी शक्तीचा प्रकार म्हणजे तुम्ही कोणकोणत्या साधनाद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. सामान्य महिला, महिला बचत गट, गृहिणी वगैरे, सेतू, जे काही तुमचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि अपडेट करा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचे. ओके, तर म्हणजे अशा पद्धतीने अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसेल. प्रोफाईल दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही योजना आहेत त्या योजना महाराष्ट्र शासनाच्या असतील किंवा केंद्र शासनाची योजना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर योजनामध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म आहे तो भरायचा आहे. यामध्ये नमो महिला असेल, आत्मनिर्भर असेल किंवा ज्या काही योजना आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर नारी शक्ती दूत ऑप्शन क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी क्लिक करायचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जे काही महिलेचे नाव आहे त्या ठिकाणी संपूर्ण नाव जसंच्या तसं या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करा आणि तसं या ठिकाणी तुम्हाला नाव निवडायचं आहे. त्याचबरोबर त्यांची जी बर्थ डेट आहे ती या ठिकाणी बर्थ डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. त्याचबरोबर या ठिकाणी अर्जदाराचा इतर माहिती लिहायची. अर्जदार जन्म ठिकाण, जन्म जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जो जन्म जिल्हा असेल तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर अर्जदाराचा तालुका कोणता आहे तो या ठिकाणी तुमचा जो बर्थ डेटचा तालुका कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर बर्थ शहराचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत जी काय आहेत त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर पिनकोड जो तुमचा नगरपालिका किंवा जन्म ठिकाणाचा पिनकोड आहे तो या ठिकाणी पिनकोड लिहायचा आहे आणि संपूर्ण पत्ता जन्म ठिकाणाचा लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर वैध आहे तो या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आधार नंबर, जो काही तुमचा आधार नंबर बँकेला लिंक आहे तो या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासन इतर विभागामार्फत कोणती योजना आहेत त्यासाठी येस किंवा नो करायचा आहे त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायला आहे. त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये कोणतं तुम्ही काम केलं आहे का त्याचा तपशील आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर लाभार्थी योजनेचा गरजू व्यक्तींची समस्या इतर योजनांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजनामध्ये भाग घेतला आहे का त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर वैवाहिक स्थितीत मॅरिड अनमॅरिड असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अर्जदाराचे खाते व बँकेचा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा बँकेचा तपशील, बँकेचं संपूर्ण जे नाव आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे. बँकेचा खातेधारकाचे नाव या ठिकाणी जसेच तसे या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर बँकेचा खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर IFSC कोड म्हणजे या ठिकाणी पासबुक ते IFSC कोड असतो तो सुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर आपल्या आधार बँक खात्यामध्ये लिंक आहे का, जर नसेल या ठिकाणी तुम्हाला लिंक करायचे आहेत, नसेल लिंक करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर जन्माचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी LC अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर उत्पन्न दाखला किंवा या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हमीपत्र आणि बँक पासबुक हे या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती भरून झाल्यानंतर असा एक ठिकाणी इंटरफेस दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती ही योग्य आणि व्यवस्थित भरली आहे का
या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरले आहेत का, म्हणजे तेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केले आहेत का, हे सुद्धा या ठिकाणी सबमिट करायचं. त्याचबरोबर आजाराचा फोटो या ठिकाणी घेऊन या ठिकाणी माहिती जतन करा ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. माहिती जतन करा ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल, म्हणजे 4 अंकी OTP जो नंबर रजिस्टर केला होता त्याच मोबाईलवर या ठिकाणी OTP येईल. OTP आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे त्याचा ॲप्लिकेशन नंबर, नाव वगैरे जी काही माहिती असेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याची स्क्रीनशॉट मारा किंवा PDF स्वरूपात या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ओके, तर ही होती मित्रांनो नारी दूत मार्फत या ठिकाणी फॉर्म भरायची प्रक्रिया. मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.